पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा मूढ या शब्दाचा अर्थ काय होतो? ज्याला काहीच कळत नाही, ज्याचा परमार्थाचा संबंधच नाही ते कोण? मूढ. ज्याचा संसाराचा जवळचा संबंध, ज्याचा विषयाचा जवळचा संबंध, जे विषयामध्ये जास्त रस झालेले देवाचा संबंध नाही त्यांना म्हणायचं मूढ. आणि हे मूढ नरदेहाला येऊन त्यांचा काही उपयोग नसतो, कारण नरदेहाची महतीच त्यांना कळत नाही. महाराज बोलत असताना काय बोलतात? तुकोबारे म्हणतात, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, विषय ओढी भुलले जीव, आता त्यांची कोण करील की नुपजे नारायणी भाव, पावनी ठाव नरदेह. म्हणजे नरदेह निधान लागले हाती. एवढा चांगला नरदेह मिळाला, पण त्यांना त्याची काही कधी कधी तर प्रश्नच पडतो. नरदेहासारखी चांगली गोष्ट हाताला आलेली आहे, पण लोकांना त्याची अजिबात किंमतच नसते. अजिबात किंमत नसते. आणि अजिबात किंमत नसते याचं कारण काय? कधी गाथाच वाचला नाही तर कशी किंमत कळेल? गाथा ज्ञानेश्वरी याचा संबंध आला तर किंमत कळेल ना. गाथा वाचला तरच कळेल ना की बाबा नरदेह निधान लागले हाती, उत्तम सारग उत्तम गती. हे गाथा वाचला तर कळेल. गाथा वाचला तर कळेल. दिली इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपूर्ण भवरोग. हे गाथा वाचल्यानंतर कळेल. नाशिवंत देह जाणारा सकळ हे गाथा वाचल्यानंतर कळेल. हे गाथा वाचल्याशिवाय कळणार नाही. परंतु बऱ्याच लोकांना हे कळतच नाही. त्या दिवशी अगदी चर्चा करता करता म्हणून घरामध्येच आम्ही बोलत होतो, काही काही लोकांच्या जीवनामध्ये असं विशेष असं काही नसतंच. नरदेह आपल्याला फार काहीतरी वेगळा भेटलेला आहे. इतर प्राणी पक्ष्यांकडे त्यांच्यापेक्षा वेगळं काहीतरी आपल्याला भेटलेलं आहे. आणि म्हणून आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे हे लोकांच्या डोक्यातच नाही. त्यांना फक्त एवढंच माहिती असतं, सकाळी उठायचं, कामावर जायचं, दिवसभर काम करायचं, संध्याकाळी यायचं, जेवायचं, झोपायचं, परत दुसऱ्या सकाळी उठून बस एवढंच. ते बोलायचो काही दिवसापूर्वी कीर्तनामध्ये, आपल्या भाषेने बोलायचो आपण. सकाळचे उठावचा, कामावर जावाचा, सांजच्या घरी यावाचा, काय खावावला तर खावाचा, रातचे झोपाचा, परत सकाळचे उठून बस एवढंच. फक्त डेली रुटीन एवढंच ठरलेलं असतं. याच्यापेक्षा व्यतिरिक्त काहीच कळत नाही. काहीतरी वेगळं करावं की नाही? जर नरदेह निदान आहे तर काहीतरी वेगळं करावं.
काहीतरी आपल्याला दुसऱ्यांपेक्षा वेगळं मिळालेलं आहे, काहीतरी वेगळं करण्याचा त्याचा प्रयत्न करावा. आणि याच्यातला जो कुणीच प्रयत्न करत नाही, कसलाच प्रयत्न करत नाही ना, मग त्याला मूढ म्हटलंय. आणि हा जो मूढ आहे, तो मूढ देवाला शरण जात नाही. देवाला शरण न जाणाऱ्यातला पहिला कोण? मूढ, देवाला शरण न जाणारा. दुसरा सांगितला देवाला शरण जाणारा कोण? नराधम. नराधम म्हणजे काय हो? नरांमध्ये असणारा अधम. अधम या शब्दाचा अर्थ होतो नीच. जो अर्थ आहे तोच सांगतो मी, वेगळा काही सांगत नाही. भगवंताने गीतेमध्ये घातलेला श्लोक आहे आणि त्याच्यामध्ये नराधमा असा शब्द आहे. म्हणजे नराधम म्हणजे त्याची फोड केल्यानंतर नर आणि अधम असे दोन शब्द पाहायला मिळतात. नरांमध्ये अधम म्हणजे नरांमध्ये नीच. मग या नराधम शब्दाचा काय विचार केला? या नराधम शब्दाचा असा विचार केला की त्यांना देव कळतो, परंतु देवाकडे जाण्याची त्यांची प्रवृत्ती होत नाही, यांना नराधम म्हणायचे. देव त्यांना कळतो पण देवाकडे जाण्याची प्रवृत्ती होत नाही. बघा, एक एक पायरी वाढत जाते. मूढ, ज्याला काहीच कळत नाही, ज्याचा देवाशी संबंधच नाही, तो कोण? मूढ, तो देवाला शरण जात नाही. दुसरा कोण? नराधम, त्याला देव कळतो पण तो देवाकडे जात नाही. उदाहरण द्यायचं झालं, रामायणातलं उदाहरण द्यायचं झालं तर मारीची घ्या, आणि जर थोडस महाभारताकडे यायचं झालं तर दुर्योधन घ्या. या दोघांना देव माहिती होता की नाही? बोला. दुर्योधनाला पण माहिती होतं श्रीकृष्ण कोण आहे? देव आहे. जरी तो त्यांचा कोण नातेवाईक जरी असला तरी पण शेवटी तो कोण आहे? देव आहे. दुर्योधनाला माहिती आहे की नाही? माहिती आहे. परंतु तरी पण समोरच्या बाजूला उभा राहिला देव, तरी पण युद्ध करण्याकरिता दुर्योधन पुढे गेलाच की नाही? हो, गेला. देव कळला पण जवळ आलेल्या देवाला शरण जावं ही बुद्धी दुर्योधनाला झाली का? हो, झाली का? नाही. बोला. नाही झाली. दुर्योधनाला ती बुद्धी झाली नाही. मग समोर देव असून पण देवाला शरण जाण्याची बुद्धी जर दुर्योधनाला होत नाही, मग समोर देव असून देवाला शरण न जाणारे कोण बोलायचे आपण? नराधमच बोला, नाहीतर दुर्योधन बोला. दुर्योधन हे सगळे दुर्योधन. आणि दुसरा तो मारीची, त्याला पण माहिती होतं. तो रावण जरी त्या मारीचीला सांगत होता की बाबा मला मदत कर, कशाकरिता मदत कर म्हणे, तर बोलतो मारीचीला सांगायला लागला रावण, तुझी मला गरज आहे, मला आता अडचणीत आहे मी, तू मला मदत कर. मारीची म्हटलं हरकत नाही, करतो मदत. काय करायचं आहे? रावण म्हटलं बायको पळवून घेऊन यायची. आता मारीची म्हणायला लागला आपण राक्षस, आपल्याला काही तीच कामं करायची असतात, हरकत नाही मदत करतो. कोणाची बायको? मग रावण म्हटला कोणाची? रामाची. रामाची ऐकल्यानंतर मारीची म्हटलं अजिबात जमणार नाही. मारीची म्हटलं जमणार? भले आपण राक्षस आहोत, अरे तरी आपण जरी राक्षस असलो तरी राम कोण आहे? अरे देव आहे. म्हणजे देवाची बायको पळवून घेऊन येणं बरोबर नाही, हे मारीचीचे शब्द आहेत. म्हणजे मारीचीला पण माहिती होतं की हा देव आहे, परंतु तरी पण रावणाच्या सांगण्यावरून म्हणा किंवा त्याची ती प्रवृत्ती म्हणा, तो शेवटी देवाला शरण नाही गेला आणि त्याचा परिणाम काय झाला? मरावं लागला. हे नराधम आहे. ज्यांना देव कळतो परंतु देवाकडे जाण्याची त्यांची प्रवृत्ती होत नाही, ते नराधम. आणि तिसरे कोण? मायेमुळे ज्यांचं ज्ञान लुप्त होतं अशी माणसं सुद्धा देवाला शरण जात नाहीत. विठ्ठला विठ्ठला मायेमुळे ज्ञान लुप्त होतं म्हणून देवाला शरण न जाणारे. वास्तविक हे देवाचे जवळजवळ भक्त असतात, परंतु देवाचे भक्त जरी असले तरी पण वेळ आली तर हे देवासोबतच युद्धही करायला जाते, अशा प्रकारचे हे पण देवाला शरण जात नाही. उदाहरण द्यायचं झालं तर बाणासुराचं उदाहरण घ्या. भागवतामध्ये आलेला बाणासूर, त्या बाणासुराचं उदाहरण घ्या. बाणासुराला एक मुलगी होती, तिचं नाव होतं उषा. जास्त विस्तारित नाही सांगत, थोडक्यात सांगतो. बाणासुराची मुलगी, तिचं नाव उषा, आणि त्या उषेची असणारी एक मैत्रीण, तिचं नाव होतं चित्रलेखा. या उषाला एक दिवशी असं स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तिला एक अत्यंत सुंदर असा मुलगा बघायला मिळाला. आणि स्वप्नामध्ये जो तिने मुलगा पाहिला, ती जागी झाल्यानंतर तिच्या वडिलांना म्हणजे बाणासुराला जाऊन असं बोलायला लागली की मला तोच मुलगा माझा नवरा म्हणून हवा. कुठला मुलगा? जो कुठं बघितला? स्वप्नात. खरं नाही बघितलं अजून, कुठं बघितलाय? स्वप्नात. पण स्वप्नात बघितलाय म्हणजे तो असणार की नाही? हो नाही बोला. स्वप्नात बघितलेला असेल की नसेल? अहो असेलच ना, असल्याशिवाय स्वप्नात दिसेल का? नाही. आपण जे काही आजूबाजूला बघतो तेच स्वप्नात दिसतं की नाही?
मग तरी पण तिला काहीतरी स्वप्नात दिसलं आणि ती म्हणायला लागली मला तोच मुलगा पाहिजे. आता मग आता बाणासूर म्हणायला लागला की बाबा आता मुलगी म्हटल्यानंतर ते शोधून द्यावं लागणार. शोधायचा कसा? तर ती जी चित्रलेखा होती तिची मैत्रीण, तिचं नावच काय आहे? ती तिच्याकडे कला चांगली होती. कोणती कला? हा बरं झालं अर्थ जुळवून घेताय. चित्रकला. ती काय करायची? तिच्याकडं मायेची शक्ती होती. त्यामुळे तिला ते जाणून घेता यायचं की बाबा कोण आहे, कोण आहे, कशा प्रकारचा आहे. मग ती काय करायची? त्या परिसरामध्ये म्हणजे तो बाणासूर जिकडे राहत होता त्या परिसरामध्ये जेवढे जेवढे म्हणून चांगली चांगली माणसं आहेत, तेवढ्या सुंदर सुंदर मुलं आहेत, त्या सगळ्यांची चित्र ती काढून दाखवायला लागली. एकच चित्र काढायची, उषाला दाखवायचं. उषा म्हणायची नाही हा नाही. परत दुसऱ्याचं काढायचं, ते उषाला दाखवायचं. उषा म्हणायची हा नाही. असं करता करता बरीचशी मुलांची तिने चित्र काढून दाखवले, पण उषा नाही म्हटली. आणि करता 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 तिने शूरसेनाचं चित्र काढून दाखवलं. शूरसेन म्हणजे कोण? वसुदेवांचा असणारा पिता. वसुदेव कोण? श्रीकृष्णाचा असणारा पिता. श्रीकृष्णाचा पित्रा बरोबर बोलतो. हा बरोबर आहे. तुम्ही एवढे कन्फ्युज करू नका मला. श्रीकृष्णाचा पिता वसुदेव, वसुदेवाचा पिता शूरसेन. त्या शूरसेनाचं चित्र काढलं. शूरसेनाचं चित्र काढल्याबरोबर उषा म्हणायला लागली जवळजवळ तुम्ही आल्यासारखे वाटताय. जवळजवळ तुम्ही जवळ आल्यासारखे वाटताय. कारण त्या उषेने स्वप्नामध्ये जो बघितला होता तो कोण होता? श्रीकृष्णाचा असणारा नातू अनिरुद्ध होता. श्रीकृष्णाचा नातू म्हणजे आपण सध्या सुरुवात केलेली आहे श्रीकृष्णाच्या 2 पिढ्या अलीकडं, आणि तिने जो बघितला होता तो श्रीकृष्णाच्या 2 पिढ्या पलीकडे. बघा सांगतो, अवघड नाहीये, जास्त सोपं आहे, फक्त नीट लक्ष देऊन ऐका. त्यामुळे कोणाचं चित्र काढलं? शूरसेनाचं. शूरसेनाचं काढल्याबरोबर उषा म्हणायला लागली जवळजवळ आल्यासारखं वाटतंय, अजून थोडंसं चांगलं काढून बघ. तिने थोडंसं अजून चांगलं काढायचं म्हणून वसुदेवाचं चित्र काढलं. वसुदेवाचं काढल्याबरोबर ती म्हणायला लागली अजून थोडंसं जवळ आलेलं आहे, अजून चांगलं काढ. अजून चांगलं काढायचं म्हणून श्रीकृष्णाचं काढलं. ते म्हटलं नाही नाही अजून चांगलं काढ. म्हणत असताना श्रीकृष्णाचा पुत्र पहिला मुलगा प्रद्युम्न, प्रद्युम्नाचं चित्र काढलं. प्रद्युम्नाचं चित्र काढल्यानंतर मग म्हणायला लागले नाही 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 अजून चांगलं काढ. मग ते अनिरुद्धाचं काढलं. अनिरुद्धाचं चित्र काढल्याबरोबर मग उषा म्हणायला लागली हाच तो. बोला ना, हाच तो, जो मला तो हवा तो हाच आहे. अनिरुद्ध. बाणासुराला जेव्हा कळलं अनिरुद्ध आहे, बाणासूर सरळ गेला. अनिरुद्ध पलंगावर झोपला होता, म्हणजे खाटेवर झोपला होता. खाटेसहित अनिरुद्धाला घेऊन आला बाणासूर. सांगितलं नाही काही नाही, खाटेसहित घेऊन आला. खाटेसहित घेऊन आला आणि अनिरुद्धाने आपल्या मुलीच्या अंतःकरणामध्ये जागा घेतली. कुठे जागा घेतली? जागा घेतली अंतःकरणात. अंतःकरणात जागा घेतली म्हटल्यानंतर त्याचा राग आला. जागा घेतल्यावर राग आला आणि राग आल्यानंतर मग तो जो बाणासूर होता तो बाणासूर म्हणायला लागला की मला तुझ्याशी युद्ध करायचं. युद्ध करायचं म्हटल्यानंतर युद्ध करायचं हे ठरलं खरं. आणि अनिरुद्ध एकटाच गेलाय हे जेव्हा श्रीकृष्ण परमात्म्याला कळलं तेव्हा श्रीकृष्ण परमात्मा, प्रद्युम्न, सोबत असणारे बलराम दादा वगैरे वगैरे सगळी यादवी सेनाच आली. मला आता आशय इथं आणून सोडायचा आहे. श्रीकृष्ण आणि सगळीच यादवी सेना बाणासुराच्या समोर युद्ध करण्याकरिता आली. एका बाजूला बाणासूर, एका बाजूला भगवान श्रीकृष्ण. हा बाणासूर जर आपण बघायला गेलो तर बाणासूर म्हणजे भगवान शंकरांचा असणारा निस्सिम भक्त. कोण आहे बाणासूर? भगवान शंकरांचा निस्सिम भक्त. परंतु निस्सिम भक्त असून सुद्धा समोर श्रीकृष्ण असूनही श्रीकृष्णासोबत त्याने युद्ध केलं. मला सांगायचं काय आहे, हा भक्त जरी आहे तरी पण मायेचा पडदा आड आल्या कारणाने श्रीकृष्णाच्या संबंधाने असणारं देवाचं ज्ञान याच्या अंतःकरणातून लुप्त झालं. हे देवाला शरण जात नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि चौथा जो सांगितला तो कोण? आसुरी प्रवृत्तीचा. आसुरी प्रवृत्तीचा जो सांगितला तो पण देवाला शरण जात नाही. आसुरी प्रवृत्तीचा देवाला शरण जात नाही. उदाहरण द्यायचं असेल तर एकदम जवळचं उदाहरण आहे रावण. रावण हा आसुरी प्रवृत्तीचा. तो देवाला शरण गेला का? नाही गेला. राम देव आहे हे त्याला माहिती होतं की नव्हतं? माहिती होतं. बिभीषणाला माहिती होतं की नव्हतं रावण देव आहे म्हणून?
माहिती होतं, पण बिभीषण शरण गेला की नाही? दोघा भावांमधला फरक बघा. बिभीषण राक्षसच, जन्माला ज्या कुळामध्ये आला, बिभीषणाचं कुळ कोणतं बोला? राक्षसी कुळ. बिभीषण सुद्धा राक्षसी कुळातच जन्माला आला, रावण सुद्धा राक्षसी कुळातच जन्माला आला. पण राक्षसी कुळात आल्यानंतर तो बिभीषण देवाला शरण गेला, परंतु रावण बरोबर ना, रावण मात्र देवाला शरण गेला नाही. याच्याविषयी चर्चा झाली. कोणाची चर्चा झाली? रावणाची आणि मंदोदरीची, रावणाच्या बायकोची. हे दोघेही चर्चा करत असताना मंदोदरी रावणाला बोलायला लागली, तुमचा भाऊ बघा, रामाला त्याने ओळखलं परब्रह्म म्हणून, देव म्हणून ओळखलं, आणि तो त्याला शरण गेला. तुम्ही का बरं शरण जात नाही? तुम्ही का शरण जात नाही? रावण म्हणायला लागला, काय बिभीषणाला शहाणा म्हणते म्हणे. बिभीषण काय एवढा शहाणा आहे का? बिभीषण काय म्हणे, एवढा शहाणा आहे का? म्हणसी बिभीषण शहाणा, तो केवळ अतिमूर्ख जाणा म्हटलेले. बिभीषण शहाणा? अरे कसला बिभीषण शहाणा? बिभीषण शहाणा? बिभीषण जरी देव, अरे राम देव आहे हे काय मला माहिती नाही? कोण म्हणतो? रावण म्हणतो. प्रभुरा राम देव आहे हे मला काही माहिती नाही का? मला माहिती आहे राम देव आहे, परब्रह्म आहे, माहितीये मला माहितीये राम देव आहे, मला माहितीये राम परब्रह्म आहे, मला माहितीये त्रैलोक्याचा स्वामी आहे. परंतु बिभीषण जसा शरण गेला तसा मी शरण जाणार नाही. म्हटले का? बिभीषण शरण गेला खरा, पण शरण गेल्यानंतर बिभीषणाने अपेक्षा कसली ठेवली बोला? लंकापती बनण्याची. मग जर रावणाला शरण जाऊन रामाला शरण जाऊन लंकापती बनण्याचा काय बरं तो मोह धरावा? रावणाला शरण गेला म्हटल्यानंतर लंकापती नाही, मोक्षपती बनण्याची आपण काहीतरी इच्छा ठेवावी. त्यावेळेला ते रामाला खरं शरण गेल्यासारखं होईल. विठ्ठल विठ्ठल काय रामा पाशी गेला, काय रामा पाशी गेला, काय रामा पाशी गेला, काय रामा पाशी गेला. अवघा रामाची नाही घाला, अवघा रामाची नाही घाला, काय रामा पाशी गेला, काय रामा पाशी गेला. अवघा रामाची नाही घाला, अवघा रामाची नाही घाला, काय रामा पाशी गेला, अवघा रामा पाशी गेला. रावणाच्या मुखामध्ये घातलेले हे शब्द आहे. काय रामापाशी गेला, अवघा रामाची नाही झाला. रामापाशी गेला आणि रामरूप झाला नाही तर त्याला रामापाशी गेला म्हणता येईल का? हो, म्हणता येणार नाही. त्यामुळे त्याला रामापाशी गेला म्हणजे रामाला शरण गेला असं म्हणता येणार नाही. त्यापेक्षा आता रावण काय बोलतो बघा, त्यापेक्षा रावण असं म्हणायला लागला की त्याच्यापेक्षा मी बरा. मंदोदरीला रावण म्हणतो की विभीषणापेक्षा मी बरा. का बरा? मी काय करीन? मग नामदेव महाराजांनी शब्द घातलेले आहेत, नामया स्वामी मी जिंकेन, अवघा रामाची मी होईल. म्हणजे मी काय करीन? मी रामाला जिंकेन आणि मी रामस्वरूप होईल, असं रामाचं म्हणणं नामदेवरायांनी व्यक्त केलं आहे. रावणाचं म्हणणं नामदेवरायांनी व्यक्त केलेलं आहे. म्हणजे सांगायचं काय आहे, रावणाला पूर्णपणे माहिती आहे की बाबा हा देव आहे, परंतु देव आहे असं माहिती असून पण अंतःकरणामध्ये जी आसुरी प्रवृत्ती आहे ना, ती आसुरी प्रवृत्ती देवाला शरण जाण्यापासून थांबवते. मग रामाचं उदाहरण घ्या, काय कंसाचं उदाहरण घ्या, सगळं सारखंच आहे. हिरण्यकश्यपूचं घ्या, सगळे सारखे, सगळे आसूर सारखे. या वृत्तीने ही आसुरी असल्या कारणाने हे लोक देवाला शरण गेले नाही. मी हे सगळं कशाकरिता सांगितलं? मूळ देवाला शरण जात नाही, नराधम देवाला शरण जात नाही, मायेने ज्ञानयुक्त झाल्यानंतर देवाला शरण जात नाही, आणि असुरी माणूस देवाला शरण जात नाही. हे मी एवढ्याकरिताच सांगितलं की आपण जर देवाला शरण जात नसू तर आपण कुठे बसतो हे आपलं आपण बघून घ्यायचं. म्हणजे आपण मूढ आहोत का? आपण देवाचा विचारच करत नसू तर आपण कोण? मूढ. पण आपल्याला देव कळतो पण आपण देवाकडे जात नाही, मग आपण कोण? नराधम. आणि आपल्याला समजा देव माहिती आहे
आणि देव समोरही आहे, पण मायेच्या पडद्यामुळे आपण देवाकडे जात नाही. मग आपण कोण? मायेमुळे देवाकडे न जाणारे आणि आसुरी सारखी प्रवृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये ठेवून आपण देवाकडे न जाणारे चौथ्या वर्गातले आपण. मी हे 4 एवढ्याकरिताच सांगितले. आपण ज्या वर्गामध्ये बसतो त्याचा आपण विचार करावा आणि त्याच्यामध्ये जर आपण बसत असू तर त्यातून पुढच्या वर्गात कसं जाता येईल याचा आपण प्रयत्न करावा. आपण जर मूळ असू तर आत्तापासून प्रयत्न असे करायचे की मूळ या वर्गातून बाहेर पडून आपण नराधम या वर्गाकडे गेलं पाहिजे. आपण जर नराधम या वर्गामध्ये बसत असू तर त्यातून बाहेर पडून आपण मायेने ज्ञानयुक्त होऊन शरण न जाणारे त्यांच्यामध्ये गेलो पाहिजे. एक एक पायरीवर चढावी लागेल आणि असं करता करता आपण जर आसुरी प्रवृत्तीपर्यंत येऊन पोहोचलो की त्याच्यानंतर मग पुढे काय? मग पुढे शरण जाणारे कोण आहेत त्यांचा विचार करावा आणि त्यांच्यामध्ये आपण विचार करत असताना शरण जाणारे कोण? अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी या चौघांचाही विचार आपल्याला करायचा. फारसा विचार नाही, थोडा थोडा विचार करू आणि आपण थांबू. शरण न जाणाऱ्यांचा पण विचार केला आणि शरण जाणाऱ्यांचा पण विचार करावा लागेल. काय विचार करावा लागेल? शरण न जाणारे असू तर शरण न जाणाऱ्यांच्या यादीचा विचार करायचा आणि आपण जर पहिल्यापासून शरण जाणाऱ्यांमध्ये असू तर आपण शरण जाणाऱ्यांच्या यादीचा विचार करायचा आणि आपण जर अर्थ असू तर अर्थार्थीचा विचार करा, अर्थार्थी असू तर जिज्ञासूचा विचार करा, जिज्ञासू असू तर ज्ञानाचा विचार करा आणि ज्ञानीच असू तर भगवत स्वरूप कसं होता येईल याचा विचार आपण करूया. या 4 चौघांचा विचार कसा करता येईल अर्थार्थी याचा थोडक्यात विचार करून आपण थांबू. तत्पूर्वी सर्वांनी टाळी वाजून भजन करा. विठोबा रखमाई म्हणवनी शरण जावे सर्व भावे देवासी तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. अभंगातून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या संपूर्ण जगाला उपदेश करत असताना कोणत्याही प्रकारचा अधिकाराचा विचार न करता भक्तीचा म्हणजे शरणागतीचा विचार या अभंगातून तुकाराम महाराजांनी केला आणि तो शरणागतीचा विचार सांगत असताना आपण देवाला शरण जावं अशी अपेक्षा केली. शरण का आपण जावं? कारण तो भगवान परमात्मा आपल्याला या भवनदीतून बाहेर काढणारा आहे म्हणून आपण देवाला शरण जावं. शरण जावं असं म्हणत असताना अजून एक प्रकारचा विचार आपल्याला असा करता येतो की आपण देवाला शरण जावं
का बरं देवाला शरण जावं? कारण या ठिकाणी जे काही आहे ते सगळं कुणाच्या हातात आहे बोला? इथं असणारी आत्ताची सत्ता कोणाची आहे? देवाची. किती पण जरी कोणाची असली तरी शेवटी सत्ता 2018 मध्ये सत्ता आणि 2019 मध्ये देवाचीच. बाकी कोणाची सत्ता नाही, केवळ देवाचीच सत्ता असते. सगळं काही देवाच्याच हातात. भगवान परमात्म्याचं स्वतःच म्हणणं आहे, गतिर्भरता प्रभू साक्षी निवासा शरणम सुहृत असं म्हटलेलं आहे. निवासा पण मीच, गतीर पण मीच, भरता पण मीच, प्रभू पण मीच, साक्षी पण मीच आणि शरणम पण मीच. सगळं काही मीच भगवान परमात्मा म्हटले. या संपूर्ण जगाची गती कोण? मी. या संपूर्ण जगाचा भरता म्हणजे पालन पोषण करणारा कोण? मी. या संपूर्ण जगाचा असणारा सत्ताधारी म्हणजे प्रभू कोण? मी. या संपूर्ण जगाचा असणारा साक्षी कोण? मी. या संपूर्ण जगाचा असणारा निवासस्थान कोण? मी. या संपूर्ण जगाचा शरण म्हणजे आश्रय कोण? मी. आणि या संपूर्ण जगाच्या असणारे जगाच्या विषयी अंतःकरणामध्ये चांगल्या भावना धरणारा सुहृत कोण? मी. मला सुहृत, गतीर, भरता, प्रभू, साक्षी वगैरे याबद्दल बोलायचं नाही, परंतु शरणम सुद्धा मीच आहे हे भगवान परमात्म्याचं बोलणं मला या ठिकाणी ध्यानात घ्यायचं आहे. शरण, शरण म्हणजे काय? आश्रय. भगवान परमात्मा आपला आश्रय आहे. कुणाच्या तरी आश्रयाने राहतो की नाही आपण? या देहाला काय बोलतात? या देहाला काय बोलतात? आपला हा देह कशा प्रकारचा? शास्त्राच्या दृष्टीने बघायचं झालं तर या देहाला आणखी एक शब्द आहे पार्थिव. आहे की नाही? त्याला काय म्हणतात? पार्थिव. का पार्थिव म्हणतात? पृथ्वीच्या आश्रयाने राहतो म्हणून त्याला म्हणायचं पार्थिव. आपल्याला आश्रय कोणाचा आहे? पृथ्वीचा. पृथ्वी नसती तर आपण राहू शकलो असतो का बोला? नसतो राहू शकलो. आपण पृथ्वीच्या आश्रयामुळे राहतो. पृथ्वीच्या आश्रयामुळे आपण राहतो म्हणून आपण पार्थिव. आपण पार्थिव आहोत म्हणून पृथ्वीच्या आश्रयाने राहतो. जर एखादा जलेय असेल तर तो जलाच्या आश्रयाने राहील. जर एखादा तैजस असेल तर तो अग्नीच्या आश्रयाने राहील. जर एखादा वायुव्य असेल तर तो वायूच्या आश्रयाने राहील. आणि जर एखादा आकाशजन्य पदार्थ असेल तर तो आकाशाच्या आश्रयाने राहील. त्याचप्रमाणे तुम्ही आम्ही सगळे असणारे जीव परमात्म्याच्या आश्रयाने राहतो. म्हणजे परमात्मा हा आपल्याला आश्रय आहे आणि आपण सगळेच जण परमात्म्याचे आश्रित आहोत. म्हणून भगवान परमात्मा आपल्याकरिता कोण आहे? शरण आहे. म्हणून आपण त्याला शरणागत व्हायचं. विठ्ठल विठ्ठल. आपण शरण जावं. कुणाला शरण जावं म्हणून सांगतात? जे शरण जात नाही त्यांच्याकरिता. मग शरण कोण जात नाही म्हणत असताना 4 वर्ग आपण पाहिले. आणि शरण कोण जातं म्हणण्याकरिता 4 वर्ग सर्व प्रसिद्ध आहे. त्यांचा विस्तार मी करणार नाही कारण तुम्हा सर्वांना त्याच्या सगळ्यांची सगळ्यांना त्याची माहिती आहे. अर्थ तो अर्थाचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावयाचे नि लागी भजे, तिजेनी त्याने इच्छेचे अर्थसिद्धी म्हणून चौथीयाचे ठाई काहीच करणे नाही असं ज्ञानेश्वर महाराजांनी या 4 भक्तांच्या बाबतीत बोललेले आहे. कोण हे 4 भक्त म्हणे? एक अर्थ आहे, दुसरा अर्थार्थी आहे, तिसरा जिज्ञासू आहे आणि चौथा ज्ञानी आहे. या सगळ्यांचा विचार करायचा झाला. अर्थ भक्त कोण? आपल्यावर जर संकट आलं, आपल्या देहावर जर संकट आलं तर देहावरचं संकट निवारण व्हावं एवढ्याकरिता देवाकडे जातो आणि देवाला प्रार्थना करतो. तो कोण? अर्थ भक्त. देहावर संकट आल्यानंतर देवाकडे जातो की नाही बोला? संकट आल्यानंतर देवावर जातो की नाही? थोडस वेगळं बोलायचं झालं तर संकट आल्यावरच देवाकडे जातो, अन्यथा देवाकडे नाही. तर देवाकडे कोणाला वेळ आहे एवढा देवाकडे जायला? देवाकडे जायला वेळ नाही. गावात मंदिर आहे पण मंदिरामध्ये जाऊन नमस्कार करायला कोणाला वेळ आहे बोला? नाही. किती लोक असे की रोज गावामधल्या मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन घेतो सांगा बरं? तेवढा माणसाला वेळ नाही. माणसाला वेळ नाही राहिला तेवढा. राईट. अर्थभक्त संकट आल्यानंतरच देवाकडे जातो त्याला अर्थभक्त म्हणायचं. आपल्याला काहीतरी अर्थसिद्धी हवी. ती अर्थसिद्धी प्राप्त करण्याकरिता, संपत्ती प्राप्त करण्याकरिता जो देवाकडे जातो त्याला म्हणायचं अर्थार्थी भक्त. देव कोण आहे हे कळण्याकरिता जो देवाकडे जातो त्याला म्हणायचं जिज्ञासू भक्त. आणि देव कळल्यानंतरही जो भक्ती करतो त्याला म्हणायचं ज्ञानी भक्त. विठ्ठल विठ्ठल. उदाहरण
उदाहरणं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी फक्त उदाहरणं नामांकित करून जातो, त्यांचे फक्त नामोल्लेख करून जातो. आर्त भक्त देहावर संकट आल्यानंतर देवाचा धावा करतो. उदाहरण घ्यायचं तर गजेंद्राचं उदाहरण घ्या. गजेंद्राच्या शरीरावर देहावर संकट आलं म्हणून देवाला हाक मारली, देवाने त्यांना संकटातून सोडवलं. अर्थार्थी भक्त काहीतरी अर्थसिद्धीकरिता म्हणून आपण प्रयत्न करावे. उदाहरणच घ्यायचं झालं तर सुदामाचं उदाहरण घ्या. तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, सुदामा काहीतरी अर्थसिद्धी व्हावी म्हणून देवाकडे गेला. अर्थार्थी भक्त काहीतरी जाणून घ्यायचं, ज्ञान प्राप्त करून घ्यायचं म्हणून जिज्ञासू वृत्तीने देवाकडे गेला. उदाहरण घ्यायचं झालं तर अर्जुनाचं उदाहरण घ्या किंवा उद्धवाचं उदाहरण घ्या. ज्ञान प्राप्तीच्या हेतूने देवाकडे गेले. आणि व्यासांचं किंवा शुकदेवांचं उदाहरण घ्या. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर सुद्धा भक्ती करतात. किंवा व्यास आणि शुकदेवजी जर लांब होत असतील तर आमचे सगळे संत मंडळी घ्या. ज्ञान झाल्यानंतर सुद्धा देवाची भक्ती आहे. अर्थार्थी, जिज्ञासू आणि ज्ञानी म्हणजे देवाची भक्ती न करणारे 4 वर्ग आणि देवाची भक्ती करणारे 4 वर्ग. मी एवढे सगळे एवढ्याकरिताच सांगितले. आपण कुठे बसतो याचा विचार करा आणि त्याच्यातून पुढच्या वर्गामध्ये कसं जाता येईल याचा विचार करून मग आपण काय करावं, देवाला शरण जावं. म्हणून शरण जावे. आणि शरण जात असताना त्याची प्रक्रिया कशी असावी, सर्व भावे देवासी, सर्व भावे देवासी शरण जावे ही तुकाराम महाराजांची अपेक्षा आहे. आपण कुणाला शरण जावं, देवाला शरण जावं. कसं शरण जावं, भावाने. भाव असल्याशिवाय देवाला शरण जाता येत नाही. भावाशिवाय, भावाला फार किंमत आहे, भावाला फार किंमत आहे. भावाला ज्याप्रमाणे परमार्थात किंमत आहे त्यामध्ये संसारामध्ये पण आहे की नाही. संसारामध्ये जेवढी किंमत भावाला तेवढीच परमार्थामध्ये सुद्धा किंमत भावाला. भाव असल्याशिवाय संसारही होत नाही आणि भाव असल्याशिवाय परमार्थही होत नाही. दोन्ही ठिकाणी भाव असावा लागतो, भावाशिवाय होत नाही. अनेक उदाहरणं दिली जातात भावाच्या संदर्भाने. प्रमाण सुद्धा तुम्हाला पाठ आहे. भाव बळे आकडे एरविना कळे, कर तळे आवडे तैसा, भावे विण देव, गुरु विण अनुभव कैसा कळे, देवा कारणे भाव तस्मा द्यावे न लगे फारसे वित्त, झाले एकचित्त तरी बहुत एवढ्यासाठी नका करू काही न लगे एक भावाचे कारण. अजून काही प्रमाण आहे म्हणजे असेल तर भाव जाचे गाठी त्याची लाभ उठावठी, त्याची लाभ उठावठी, त्याची लाभ उठावठी, भाव जाचे गाठी त्याची लाभ उठावठी, त्याची लाभ उठावठी, त्याची लाभ उठावठी. भाव जाचे गाठी त्याची लाभ उठावठी, भावाकरिता अनेक संसारामध्ये सुद्धा भाव महत्वाचा. भाव असल्याशिवाय कुठलीच गोष्ट करता येत नाही. महाराजांना त्याचं फार गोड उदाहरण म्हणून घातलेली आहेत. प्रत्येकाच्या ठिकाणी असणारा भाव भिन्न असतो हे सांगण्याकरिता उदाहरण घातलेलं आहे. उदाहरण घालत असताना त्यांनी असं सांगितलं, समजा एक घर आहे. त्या घरामध्ये एक सासू आहे आणि त्याच घरामध्ये एक 4 सुना आहेत. 4 सुना आहेत, एक सासू आहे. आणि ती जी सासू आहे तिला एक मुलगी आहे. ती मुलगी बाहेरच्या गावाला दिलेली आहे. काही दिवसांनी झालं असं, ती सासू मेली, ती बाई मेली. आता ती मेल्यानंतर सुनांच्या रडतात, त्या सुनांच्या ठिकाणी असणारा रडण्याचा भाव वेगळा आणि लेक बाहेरून येते त्यावेळेला लेकीचा रडण्याचा भाव वेगळा. आहे की नाही. सुना रडताना कशा रडतात मला काही येत नाही, मी ते करून दाखवतही नाही. परंतु सुना ते असं गमतीने सांगितलं, 4 सुना असतील तर रडताना कशा, मग त्या ठरवून घेतात, आधी मी रडीन, त्याच्यानंतर मग तू, मग अर्धा तास तू, मग 1 तास. भाव नाही ना. हे शब्द जर महाराजांचे सांगायचे झाले तर सासूसाठी रडे सून असं म्हटलेलं आहे. भाव अंतरीचा भिन्न, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये वेगळा वेगळा भाव आहे. त्याच्यामुळे सून जी सासूसाठी रडते काय महत्व नाही, ठरवून रडलं जातं, काय त्याच्यामध्ये आहे एवढं. आणि त्याच जागी समजा बाहेरच्या गावाला दिलेली मुलगी आई मेली म्हणून जर धावत आली तर रड हे सांगावं लागतं का हो? नाही सांगावं लागतं. ती बाहेरूनच रडत रडत येते. मग त्याबद्दल शब्द घालत असताना सांगितलं जातं की आईसाठी रडे लेक, भाव अंतरीचा एक असं सांगितलं जातं. म्हणजे सासूसाठी जी सून रडते, सुनेच्या अंतःकरणाचा भाव वेगळा आणि आईसाठी जेव्हा लेक रडते तेव्हा लेकीच्या अंतःकरणामधला भाव वेगळा. पण तो भाव असल्याशिवाय रडताही येत नाही, तर भाव असल्याशिवाय देव भेटेल का बोला. सामान्य संसारामध्ये रडण्याकरिताचा भाव महत्वाचा आहे, तर देव भेटण्याकरिता सुद्धा तेवढाच भाव महत्वाचा आहे. शरणागती पत्करण्याचा
करता सुद्धा तेवढाच भाव महत्वाचा आहे. हा भाव अंतःकरणामध्ये धरून आपण काय करावं, देवाला शरण जावं. देवाला शरण गेल्यानंतर देव काय करेल, तो हा उतरेल पार भवदुस्तर नदीचा. भवदुस्तर नदीचा म्हणजे हा दुस्तर नदीचा आपल्याला उतार होण्याकरिता भगवान परमात्मा तारू होईल. तारू भला पांडुरंग पाव भिजो नेदी अंग. भगवान परमात्मा या ठिकाणचा तारू होतो. एवढ्याकरिता तुम्ही त्याला शरण जा. बरं, कुणी त्याला शरण जावं, तुकाराम महाराज म्हणतात कुणीही शरण जा, कारण त्याचा स्वभावच कसा आहे, बहु आहे करुणावंत अनंत हे नाम ज्या. तो भगवान परमात्मा कसा आहे बाबा, करुणावंत आहे. अत्यंत करुणा त्याच्या ठिकाणी आहे. का करुणा त्याच्या ठिकाणी असं म्हणतो, कारण शरण जा असं म्हणत असताना कुणी पण जरी शरण आला ना, तरी जो शरण आला त्याला मुक्त करण्याचं काम आतापर्यंत देवाने केलेलं आहे. एखादा शरणागत देवाकडे गेला आणि तो कुणीतरी अनधिकारी आहे म्हणून देवाने त्याला परत पाठवला, असं उदाहरण पाहायला मिळतं का? नाही, असं अजिबात उदाहरण पाहायला मिळत नाही. उलट 9व्या अध्यायामध्ये भगवान परमात्मा बोलत असताना म्हणतो, स्त्रियो वैश्या तथा शूद्रा तेपी यांती परांगती. कुणी का असेना, कुणीही मला जर शरण आला तर जो शरण येतो फक्त तो शरणागत आहे एवढं जाणतो आणि त्याचा मी उद्धार करतो. विठ्ठला विठ्ठला एवढा तो करुणावंत आहे, बहु आहे करुणावंत. अनंत हे नाम ज्या, त्याला अनंत आहे. नावच अनंत आहे म्हणजे त्याच्या संबंधाने येणारे सगळे तत्व हे अनंत आहे. त्याचं नाव अनंत. अनंत म्हणजे काय, ज्याचा अंतच लागत नाही. अंत लागत नाही, ज्याचा अंत लागत नाही, ज्याचा पार लागत नाही, जो आज ज्याचा आधी माहिती नाही, अंत माहिती नाही, असा असणारा हा जो भगवान परमात्मा आहे, तो भगवान परमात्मा करुणावंत आहे. म्हणून तुम्ही काय करा, त्या भगवंताला शरण जा. बरं, शरण जा शरण जा असं तुम्हालाच सांगतो असं नाही. तुकाराम महाराज म्हणतात आमचा पण अनुभव हाच आहे की भगवान परमात्म्यानं शरण जावं आणि आपल्याला जे हवं तेवढी सगळी सिद्धी प्राप्त करून घ्यावी. हा अनुभव आम्ही घेतला म्हणून तो तुमच्या समोर व्यक्त केला. अभंगाचा शेवटचा तुका म्हणे साक्षी आले, 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 तुका म्हणे साक्षी आले.
उतरीला पार भवदुस्तर नदीचा. शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हटले, बाबा आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला सांगायला लागलो. अनुभव असेल तरच माणसाने सांगावं, इतरत्र माणसाने बोलू नये. ज्याचा अनुभव ज्याला आहे त्याने ती गोष्ट दुसऱ्याला व्यक्त करावी. ज्याला पंक्तीमध्ये पत्रावळ्या उसळण्याची सवय आहे त्यानेच दुसऱ्याला सांगावं, बाबा बादली घेऊन वाढ. बरोबर नाही तर सांगू नये. ज्याला सवय ज्याला अनुभव आहे त्यानेच सांगावं. अजून थोडासा माझा अनुभव आणि स्पष्ट बोलतो. मागून पाकिट घेण्याची ज्यांना सवय आहे त्यांनी कृपा करून बोलू नये की जयेश महाराजांनी पाकिट घेऊ नये. स्पष्ट ज्याचा अनुभव आहे तो अनुभव व्यक्त करावा. तुकाराम महाराजांचं मत आहे. तुका म्हणे साक्षी आले. भगवंताचा अनुभव आम्हाला आला, तोच अनुभव आम्ही व्यक्त केला. काय अनुभव आला? तुकाराम महाराज म्हणतात, आम्हाला अनुभव आहे तो हा उतरीला पार भव दुस्तर नदीचा. आम्हाला अनुभव आहे बहु आहे करुणावंत. आम्हाला अनुभव आहे अनंत हे नामजा. म्हणून तुम्ही काय करा, म्हणवणी शरण जावे सर्व भावे देवासी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली
निमित्ताने साजरा होणारा हा रामनवमीचा उत्सव, त्या उत्सवातील आजची ही 6व्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्याच्या वाट्याला आली. तर निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होऊन जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध असणारा उपदेशपर अभंगावरती माझ्या बुद्धीप्रमाणे जसं जमेल त्याप्रमाणे कीर्तन करण्याचा प्रयत्न केला. झालेली ही सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. या संपूर्ण नियोजवासियांचे आभार व्यक्त करतो. एक अत्यंत मोठी अशा प्रकारची परंपरा त्यांनी सांभाळून ठेवलेली आहे आणि दिवसेंदिवस अत्यंत वाढत्या उत्साहामध्ये ते लोक हा संपूर्ण सप्ताह साजरा करत असतात. नेहमी कीर्तन कार्यक्रम असायचे. दरवर्षी ऐकून होतो निळजाचा रामनवमीचा उत्सव मोठा होतो, निळजाचा रामनवमीचा उत्सव मोठा होतो. आता आमचे सागर महाराज तर मला वाटतं दरवर्षी इथे असतात. लालचंद शेठचा त्यांना मोठा आग्रह असतो, ते दरवर्षी येतात. ते मला नेहमी सांगायचे बाबा निळजेवाल्यांचा रामनवमीचा उत्सव चांगला होतो परंतु कधी पाहण्याचा योग आला नव्हता. मग यावर्षी त्यांनी डायरेक्टच बोलून घेतलं या बघायला आणि त्या उद्देशाने या ठिकाणी आलो. या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य सद्गुरुनाथांच्या कृपेने प्राप्त झालं. म्हणून झालेली ही सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी अनेक अशी मान्यवर मंडळी उपस्थित आहे. किती म्हणजे सप्ताहाचं वैभव पहा. किरीचं टाळकरी भरपूर आहे, गाणारे भरपूर आहेत. जवळजवळ प्रत्येक जण एक एक चाल बोलेले एवढे सगळे गाणारे आहेत. परंतु वेळेचा अभाव पडला म्हणून पुढची 3 चरणं घेतली नाहीत. म्हणून तुमचे या ठिकाणी जरा दिलगिरी व्यक्त करतो की सगळी चरणं मला घेता आली नाहीत. आणि जवळजवळ 5-6 मृदंग वाजवणार आहेत. कधी कधी आम्हाला एक पण भेटत नाही. तेवढे भाग्यवंत आम्ही नेहमीच असतो असं नाही. इथं आज जवळ डोळ्यासमोर दिसणारे 5 आहेत माझ्या आणि 5 जण मृदंगमणी आहेत. मृदंग जरी 5 आणून ठेवले असते सगळ्यांनी वाजवले असते. परंतु असे सगळे कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. असे आदरणीय हरिभक्तपरायण शिवाजी महाराज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण समाजरत्न हनुमान महाराज पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय हरिभक्तपरायण अनंत महाराज, अनंत बुवा आमचे गायक आहेत, अनंत बुवा वादक आहेत. सगळेच या ठिकाणी उपस्थित आहेत. अनंत हे नामजा असे ते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आम्हाला मृदंगाची साथ केली असे आमचे बंधुराज असतील, असे निवृत्ती भाऊ उपस्थित आहेत. अत्यंत लहान वयामध्ये जो अत्यंत चांगला मृदंग वाजवतो म्हणजे हर्ष भाऊ सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. कलाकार आहेत. लहान वयामध्ये त्यांनी चांगली उन्नती केलेली आहे. त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आमचे हरेश भाऊ आहेत, आमचे हरिभक्तपरायण गुणाजी मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. गोरख महाराज आहेत, सागर महाराज आहेत, आमचे मामा ज्ञानेश्वर मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे नितीन भाऊ आहेत. अधिकारी सगळीच मंडळी माझ्या अत्यंत परिचयाची जवळची आहे. रामदास माऊली चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत. काय म्हणून कोणाकोणाचं नाव घ्यावं, प्रत्येकाचं घेईल. या ठिकाणी असे चोपदार मामा आमचे या ठिकाणी उपस्थित आहेत. तुळशीराम भाऊ उपस्थित आहेत. आमचे संदर्भचे विजय मामा या ठिकाणी उपस्थित आहेत. संजीव दादा उपस्थित आहेत. आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे ज्यांना आपण फार चांगलं ओळखतो आदरणीय हरिभक्तपरायण सीताराम बुवा नारायणकर या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्यांनी आम्हाला हार्मोनियमची साथ केली, ज्यांच्याकडून आम्ही 1-2 रागाची आळवणी सुद्धा घेतलेली आहे, शिकलेलो आहे. आदरणीय हरिभक्तपरायण दिलखुश बुवा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे आजोबा हरिभक्तपरायण जनार्दन बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे तीर्थरूप पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. राहुल भाऊ आहेत, योगेश भाऊ आहेत, गणेश भाऊ आदी करून हे सगळेच माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्हा सगळ्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. झालेली ही सेवा सद्गुरुनाथांच्या चरणी समर्पित करतो. आपले सद्गुरु स्थान मूळ परंपरा सद्गुरु श्री वामन बाबा महाराज यांचं नमन स्तोत्र, सद्गुरु सावराम बाबांचं नमन स्तोत्र आणि वामन बाबांची आरती. गुरु स्मरणाच्या वेळेला आपण जे पॅम्पलेट तयार केले होते, छोटे छोटे कार्ड की जे आपल्या खिशामध्ये राहू शकतील, असे काही कार्ड गुरुस्मरणाचा कार्यक्रम झाल्यानंतरही आमच्याकडे शिल्लक आहे. ज्यांना कोणाला हवे असतील चोपदार बाबांकडे आहेत, त्यांनी त्या ठिकाणी वरून घेऊन जावं. प्रभू रामचंद्रांचा उत्सव आहे. या अनुषंगाने 2 मिनिटं फक्त प्रभू रामांचं भजन करू आणि जय विठ्ठल करू. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. 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 रघुपती राघव राजा बोला पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम 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 पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम
पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित 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 पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम